नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या। मराठवाड्यामधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांकडे ही मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मराठवाड्यामधील राष्ट्रवादीचे आमदार राजीनाम्यासाठी आग्रही आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। वाल्मिक कराडशी असलेल्या जवळकीमुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील आमदारांनी अजित पवारांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाल्मिक कराडशी असलेल्या जवळकीमुळे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी या आमदारांनी आग्रह धरल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। आगामी काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जाऊ लागू नये आणि त्याचबरोबर ही एकाधिकारशाही मोडीत काढण्यात यावी अशी मागणी मराठवाड्यातील दादांच्या आमदारांनी केली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी याआधी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी केली होती। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे निकटवर्ती आहेत। धनंजय मुंडे हा पूर्ण तपास होईपर्यंत आणि आरोपीला शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरून दूर व्हावं, नाहीतर श्रेष्ठींनी त्यांना काढावं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता दादांच्या मराठवाड्यातील आमदारांनी केली आहे। तर मराठवाड्यात अजित पवार यांचे किती आमदार आहेत त्यावरही एक नजर टाकूयात। बाबासाहेब पाटील, त्यानंतर संजय बनसोडे यासह आमदार राजू नवघरे, राजेश विटेकर आणि प्रकाश सोळंके हे मराठवाड्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत।